सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी संकटात, बियाणे न उगवल्याने तक्रारी. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. जे सोयाबीनचे बियाणे पेरणी करण्यात आले, मात्र पेरणीनंतर अपेक्षित प्रमाणात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे शेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र ढोले यांनी कृषी अधिकारी व कृषी समन्वयक यांच्यासोबत चर्चा करून बाधित शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याची मागणी केली. तसेच शेतीचे पंचनामे करून संबंधित प्रकरणाची तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आवाहनही त्यांनी कृषी विभागाला केले. राजेंद्र ढोले यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यांनी तातडीने कृषी विभागाकडे लेखी अर्ज करून तक्रार नोंदवावी. तसेच आवश्यक असल्यास ग्राहक मंचाकडेही दाद मागावी, जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. दरम्यान बियाणे उगवण न झाल्यामुळे पुन्हा पेरणीचे संकट निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याच प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी राजेंद्र ढोले तालुकाध्यक्ष भाजप शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आज शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे, परंतु काही कंपन्यांचे बियाणे हे निघालेले नाही, त्यांच्या उगवण क्षमतेवर शंका आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना मी असं आवाहन करेन की ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं निघालं नसेल त्या शेतकऱ्यांनी रितसर कृषी विभाग शेगाव, तालुका कृषी अधिकारी शेगाव यांच्या नावाने अर्ज द्यावा. त्या अर्जामध्ये आवश्यक ज्या गोष्टी आहेत, आपला पेरणीचा दिनांक, तसेच आपलं बियाण्याचं बिल, त्याच्यावर लॉट नंबर असतो, असा रितसर अर्ज कृषी विभागात देण्यात यावा. कृषी विभागाकडून मी घेतलेल्या माहितीनुसार कृषी विभाग हे त्या शेतकऱ्यांच्या शेतात लवकरच पंचनाम्याला सुरुवात करतील आणि हा पंचनाम्याचा अहवाल ते शासन दरबारी सादर करतील आणि त्या कंपनीसोबतसुद्धा शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी आम्ही कृषी अधिकारी गुणनियंत्रण शेगाव आज आतापर्यंत आपल्या तालुक्यात जवळपास 27 उगवण न झालेल्या सोयाबीनच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यांची पाहणी आता सुरू झालेली आहे. तर जे बियाणे निघालं नाही रवीचं उन्नतीचं, त्याबद्दल आपण शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आहोत? सध्या 3 कंपन्यांची तक्रारी आलेल्या आहेत. बूस्टर कंपनीच्या जवळपास 3 तक्रारी आलेल्या आहेत. इनोवेजच्या 2 तक्रारी आलेल्या आहेत आणि उर्वरित रवी उन्नतीच्या 22 तक्रारी आलेल्या आहेत. तर शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करायचं आहे की आपण तालुक्याला अर्ज द्यावा, अर्जासोबत बिल द्यावा आणि त्यानंतर 7/12 सुद्धा जोडावा आणि त्यानंतर आम्ही 2 कृषी अधिकारी आहोत, पंचायत समिती आणि आमचा तालुका कृषी अधिकारी, 2 विभागून आम्ही दोन्ही मिळून या तक्रारीचा निपटारा करणार आहोत. आणि आम्हाला सोबत पण तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी आणि उपविभाग कृषी अधिकारी, त्याच्यानंतर कृषी सहाय्यक यांचीसुद्धा मदत लागणार आहे.